राज्यातले जे मुद्दे आहेत त्यावरून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्याचबरोबर आंदोलन सुद्धा होण्याची शक्यता आहे। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। महायुती सरकारचं मात्र हे शेवटचं अधिवेशन आहे, कारण यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि त्यामध्ये सरकार बदलणार की महायुती सत्तेत येणार याविषयी आता तर्कवितर्क लावले जात असतानाच हे शेवटचं अधिवेशन या सरकारचं आणि त्या काळामध्ये नेमकं काय काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। तर कायदा आणि सुव्यवस्थेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत आणि या अधिवेशनामध्ये 14 विधेयक मांडली जाणार आहेत। सकाळी 11 वाजता हे अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशनाचं काम आज सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि 28 जूनला अजित पवार अंतरिम बजेट मांडणार आहे, तर खासदार म्हणून निवडून गेलेल्या आमदारांच्या राजीनाम्याची घोषणा सुद्धा आज होईल। त्यामुळे आजच्या या अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि लोकशाही मराठीवर आपण याविषयीचे प्रत्येक अपडेट बघत राहणार आहोत, कारण काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनता आता नेमकं कोणाला निवडून देते याविषयी उत्सुकता असतानाच आता महायुती सरकार या अधिवेशनामध्ये नेमके कोणकोणते निर्णय घेणार आणि दुसरीकडे विरोधक कशा पद्धतीने जे मुद्दे आहेत, जे समस्या आहेत राज्यामध्ये त्यावरून सरकारला घेणार याकडे लक्ष आहे आणि त्यामुळेच महायुती सरकारचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय आणि कसोटी म्हणावी लागेल महायुती सरकारची, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश मिळालेलं नाहीये आणि आता विधानसभेसाठी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जाऊ शकतो। विधानमंडल का अधिवेशन कल चालू हो रहा है। यह बजट अधिवेशन है। महाराष्ट्र की 14 करोड़ जनता का इस बजट पे उनका ख्याल होता है कि महाराष्ट्र सरकार हमको क्या दे। मुझे विश्वास है कि महायुति की हमारी सरकार एकनाथ जी, देवेंद्र जी, अजीत दादा महाराष्ट्र के किसानों के लिए, हमारी बहनों के लिए, इस महाराष्ट्र की 7 करोड़ हमारी महिलाओं के लिए, हमारी माता भगिनियों के लिए अच्छा निर्णय करेगी। येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सरकारला कोंडीत कसं पकडायचं आणि जे प्रश्न महाराष्ट्रातले ऐरणीवरती आहेत ते लावून धरणार आणि सरकारला त्याचा जाब विचारणार आणि महाराष्ट्र जनतेला न्याय देणार या दृष्टीने आमची रणनीती ठरलेली। महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर असलेले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, ड्रग मोठ्या प्रमाणामध्ये ज्याचा फैलाव आहे, पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, परीक्षेमध्ये ज्या पेपर फुटीचं वातावरण आहे, हे सगळं जे बघितलं तर हे सगळं विनाशाकडे नेणारं हे सरकार आहे आणि म्हणून याचा निषेधार्थ आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही आवाज उठवतो। तर कोणकोणत्या मुद्द्यावरून हे अधिवेशन गाजू शकतं बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेतकरी कर्जमाफी, दुधाला कमी भाव, बोगस बियाणे, जादा भावात बियाणे याविषयीचे प्रश्न मांडले जाऊ शकतात। हे अधिवेशन या मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे, कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी तेलंगणामध्ये मिळाली ती राज्यातही आपल्या मिळावी अशी मागणी आहे। शेतकऱ्यांना मदत करा, शेतकरी पीक कर्ज आणि नीट परीक्षा रद्द हेही मुद्दे या अधिवेशनामध्ये येण्याची शक्यता आहे। तर कायदा सुव्यवस्था, पोलीस भरती रद्द करा, तसंच परीक्षा घोळ या सगळ्या मुद्द्यांवरून हे पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे येणार आहेत ते आपण बघतोय। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपीला जामीन मिळालेला आहे, त्या प्रकरणावरून सुद्धा विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे। तर अटल सेतूला भेगा पडलेल्या होत्या। 6 महिन्यांपूर्वीच या अटल सेतूचं उद्घाटन झालं होतं, मात्र 6 महिन्यांच्या आत या सेतूला भेगा पडलेल्या आहेत, त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा या अटल सेतूवरील भेगांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधक करू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।